दिलेलं आहे. त्यामुळं हा थेरम तुम्ही पुस्तकातला पाहून लिहिला तरीही चालेल. इथं आपल्याला फक्त समजून घ्यायचं आहे. हे गिवन आहे, हे टू प्रूव्ह आहे. परीक्षेमध्ये पहिल्यांदा थेरम सोडवत असताना आपल्याला काय करायचंय? फिगर काढायची. बोर्डाचा नियम आहे, जर तुम्ही थेरमचं गिवन टू प्रूव्ह प्रूफ लिहिलं आणि फिगर काढली नाही तर 0 मार्क मिळतो. त्यामुळं पहिला नियम करायचा आहे परीक्षेमध्ये, बोर्डाच्या परीक्षेमध्ये किंवा कुठल्याही सराव परीक्षेमध्ये आपल्याला थेरम विचारला असेल तर पहिल्यांदा फिगर पेन्सिल स्केलचा वापर करून काढायची आहे. पेनचा वापर करायचा नाही. त्याच्यानंतरच गिवन आणि त्याच्यानंतरच टू प्रूव्ह लिहायचंय. तुम्ही फिगर काढली की तुम्हाला अर्धा मार्क मिळणार आहे, गिवन लिहिलं की तुम्हाला अर्धा मार्क मिळणार आहे आणि टू प्रूव्ह लिहिलं की तुम्हाला अर्धा मार्क मिळणार आहे. हे लक्षात घ्यायचे विद्यार्थ्यांनी. आता मी माझ्या बोर्डवरती मला प्रूफ समजून सांगायचं तुम्हाला, त्यामुळे मी इथलं गिवन हे जे आहे ते क्लीन करते. टू प्रूव्ह जे आहे ते तुम्ही नीट लक्षात ठेवा. मी वरच्या साईडला लिहिते आणि आता आपण प्रूफ कडे जाऊया. टू प्रूव्ह करायचं आपल्याला AP अपॉन PB इक्वल टू AQ अपॉन QC हे प्रूव्ह करायचं. मग कन्स्ट्रक्शनची आवश्यकता आहे का? तर आहे. मी ऑलरेडी करून ठेवले. पण जॉईंट BQ अँड जॉईंट PC हे आपल्याला कन्स्ट्रक्शन करणं गरजेचं आहे. जॉईंट BQ अँड PC हे आपल्याला कन्स्ट्रक्शन करणं गरजेचं आहे. कन्स्ट्रक्शनला कधी अर्धा मार्क असतो नसतो, पण आपल्याला लिहिणं गरजेचं आहे. इथंच तुमचे 50% मार्क्स हे थेरमचे होत असतात. 4 मार्काला थेरम असेल तर फिगर काढली अर्धा, गिवन लिहिलं अर्धा, टू प्रूव्ह लिहिलं अर्धा, कन्स्ट्रक्शनला कधी असतो नसतो. अशा पद्धतीने 50% मार्क्स हे तुम्हाला इथंच मिळतात. यापुढे फक्त 3 मार्कासाठी 3B मध्ये क्वेश्चन 3B मध्ये तुम्हाला थेरम विचारला जाणार आहे, म्हणजे 3 मार्कासाठी विचारला जाऊ शकणार आहे. मग आता प्रूफ लिहायचं आपल्याला आणि मग मी पहिल्या दिवशी बेस हाईट ह्या कन्सेप्ट ज्या घेतल्या होत्या त्या क्लिअर आहेत का आपल्याला पाहायचं. खरं तर तुम्ही समोर असल्यानंतर मला जास्त सोपं गेलं असतं. आता आपण काय पाहूया? ट्रायंगल APQ पाहूया आणि ट्रायंगल BPQ पाहूया. लक्षात येतंय? ट्रायंगल APQ आणि ट्रायंगल BPQ आपण पाहूया. काय बेस आणि काय हाईट आहे हे तुम्ही तुमचं लक्षात घ्यायचंय, मनात ठरवायचं उत्तर. ट्रायंगल APQ आणि ट्रायंगल BPQ मध्ये बेस कुठला आहे आणि हाईट कुठली आहे हे ठरवलं का तुम्ही? मी इथं फिगर काढली आहे पहा खाली, तीच फिगर तुम्हाला समजावी म्हणून काढली आहे. APQ आणि BPQ असा हा ट्रायंगल इथं काढलेला आहे मी. मग मला सांगा याच्यामध्ये बेस आणि हाईट ठरवता आली का तुम्हाला? हुशार आहेत माझे विद्यार्थी. ठरवता आलेली नाही का? तर इथं आपल्याला अल्टिट्यूडच नाहीये, हाईटच दिलेली नाही, तर आपल्याला ते ठरवता येणार नाही. म्हणजे मग आपल्याला काय करावं लागेल? या Q पासून इथं आपल्याला परपेंडिक्युलर ड्रॉ करावा लागणार आहे. मी इथं तीच फिगर काढली तुम्हाला समजावं म्हणून, क्रॉस असल्यामुळं कळणार नाही असं वाटलं म्हणून मी इथं अशी काढलेली आहे. आता ट्रायंगल APQ मध्ये QR ही जर हाईट असेल तर AP काय होईल? बेस होईल. आणि ट्रायंगल BPQ मध्ये अँगल BPQ हा ऑब्ट्यूस अँगल आहे. आपली QR ही जर हाईट असेल तर BP काय झाला? बेस झाला. हे तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे. जर काही विद्यार्थ्यांनी AP बेस BP बेस असा अगोदरच ठरवला असेल हाईट न घेता, तर त्यांनी सरळ समजून टाकायचंय की आपली कन्सेप्ट क्लिअर नाहीये. आणि मग मी ती लिहिते. इन ट्रायंगल APQ and
ट्रायंगल BPQ काय होणार आहे? एरिया ऑफ ट्रायंगल हाईट इज इक्वल असं लिहूया, हाईट इज कॉमन असं लिहूया आपण तिथं. हाईट इज कॉमन, therefore area of triangle APQ upon area of triangle BPQ equal to AP upon BP असं येतं. हे तुमच्या लक्षात आलं का? पहा, हे लक्षात आलं असेल तर आपल्याला पुढं जाता येईल. आणि मग आता आपण हे ट्रायंगल घेऊया, ट्रायंगल APQ आणि ट्रायंगल CPQ. इथं मी Q लिहिते, इथं C लिहिते आणि इथं P घेते. ट्रायंगल आपण आता बदलून घेऊया इथं, आणि इथं आपण समजा R म्हणालो होतो, इथं S घेते. आता पहा, ट्रायंगल APQ आणि ट्रायंगल CPQ मध्ये सुद्धा आपल्याला बेस हाईट ठरवता येणार नाही. म्हणजे काय करायला लागणार आहे? आपल्याला इथं परपेंडिक्युलर ड्रॉ करावा लागणार आहे. मग आता आपल्याला ठरवता येईल, ट्रायंगल APQ मध्ये PS जर हाईट असेल तर AQ बेस येईल, आणि ट्रायंगल CPQ मध्ये PS हाईट असेल तर CQ बेस होईल. परत मी इथे लिहिते, इन ट्रायंगल APQ अँड ट्रायंगल CPQ. ओके, काय होणार आहे? हाईट इज कॉमन, ते आता मी परत लिहित नाही, आपल्याला जागा कमी पडेल. एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल CPQ इक्वल टू AQ अपॉन QC. ह्याला सेकंड म्हणूया आपण. पहा, आपण या दोन ट्रायंगलचा एरिया, त्यांचा रेशो घेतला. आता ट्रायंगल APQ आणि ट्रायंगल CPQ यांच्या एरियाज मधला रेशो घेतला, तो इथं लिहिलेला आहे. थोडंसं आपल्याला काय प्रूव्ह करायचंय ते पाहूया. AP अपॉन PB, इथं BP म्हणजेच PB आहे, आणि AQ अपॉन QC पहा इथं पण तेच आहे. म्हणजे आपल्याला हे दोन्ही इक्वल दाखवता आले तर हे दोन इक्वल दाखवता येऊ शकतात. हे लक्षात येते का? पहा, कारण आपल्याला प्रूव्ह ते करायचं आहे. आणि मग त्यासाठी इथं पहा, एरिया ऑफ ट्रायंगल APQ आहे, एरिया ऑफ ट्रायंगल APQ आहे, खाली एरिया ऑफ ट्रायंगल BPQ आहे, एरिया ऑफ ट्रायंगल CPQ आहे. म्हणजे जर आपल्याला हे दोन ट्रायंगलचे एरियाज, एरिया ऑफ ट्रायंगल BPQ आणि एरिया ऑफ ट्रायंगल CPQ हे सारखे दाखवता आले तर आपल्याला सहज हे दोन सारखे आहेत असं म्हणता येईल. त्या दृष्टीने विचार करूया. येते का? पहा लक्षात, आपल्याला प्रूव्ह करायचंय AP अपॉन PB इक्वल टू AQ अपॉन QC. इथं AP अपॉन PB मिळाले आपल्याला एका इक्वेशन मध्ये, इथं दुसऱ्या इक्वेशन मध्ये AQ अपॉन QC मिळालेलं आहे. हे इक्वल दाखवायचं असेल तर आपल्याला LHS इक्वल दाखवणं आवश्यक आहे. आणि मग LHS इक्वल दाखवायचं असेल तर न्यूमरेटरला दोन्ही मध्ये सुद्धा एरिया ऑफ ट्रायंगल APQ, एरिया ऑफ ट्रायंगल APQ दिसतंय. खालच्या साईडला डिनॉमिनेटरला एरिया ऑफ ट्रायंगल BPQ, एरिया ऑफ ट्रायंगल CPQ आहे. हे जर आपल्याला दोन्ही इक्वल दाखवता आले, डिनॉमिनेटर मधले दोन्ही एरियाज इक्वल दाखवता आले तर आपल्याला 1 and 2 मध्ये आपल्याला हे इक्वल दाखवता येऊ शकतं. आता हे दोन ट्रायंगल पाहूया आपण, ट्रायंगल BPQ आणि ट्रायंगल CPQ पाहूया. तुम्हाला हे माहित आहे, लाईन L पॅरलल टू BC आहे. मग मी या B वरनं इथं परपेंडिक्युलर ड्रॉ करते. इथं समजा आर्या झाला, इथं T घेतला, परत C पासून सुद्धा इथं परपेंडिक्युलर काढते, याला U घेतलं,
तर ट्रायंगल बी पी क्यू मध्ये बी टी ही जर हाईट असेल तर पी क्यू बेस होणार आहे. सी पी क्यू हा जर ट्रायंगल घेतला, सी यू जर हाईट घेतली तर बेस काय असणार आहे? पी क्यू असणार आहे. पण काल आपण एक्झाम्पल घेतलंय असं, लाईन एल इज पॅरलल टू साइड बी सी आणि मग हे जे डिस्टन्स आहे बी टी आणि सी यू हे कसं असणार आहे? इक्वल असणार आहे. डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन्स इज ऑलवेज इक्वल. आणि मग आपल्याला असं म्हणता येईल, इन ट्रायंगल बीपीसी अँड ट्रायंगल सीपीक्यू काय होईल? बेस कॉमन, हाईट इक्वल असं म्हणता येईल. बेस इज कॉमन अँड हाईट इज इक्वल. हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. आणि मग त्यातली कंडिशन थर्ड जी आहे ती कंडिशन आपल्याला लागू पडते. आणि मग आपल्याला काय म्हणता येतं? एरियाज आर इक्वल. एरिया ऑफ ट्रायंगल BPQ इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल CPQ. याला आपण थर्ड म्हणूया. मग तुमच्या लक्षात येते का पहा? आता आपण फ्रॉम फर्स्ट, सेकंड आणि थर्ड आपल्याला काय म्हणता येईल? हा दोन एरिया जो आहे तो सारखा आहे आणि इथं ते दोन्ही इक्वल दाखवलेत. म्हणजे हे दोन इक्वेशन्स फ्रॉम फर्स्ट, सेकंड आणि थर्ड आपल्याला काय म्हणता येईल? AP अपॉन PB इक्वल टू AQ अपॉन QC असं म्हणता येऊ शकेल. हे लक्षात येते का पहा? देअरफॉर फ्रॉम फर्स्ट, सेकंड अँड थर्ड AP अपॉन PB इक्वल टू AQ अपॉन QC हे आपल्याला म्हणता येतं. हे लक्षात येते का पहा? इथं आपण AP अपॉन PB आहे, इथं आपण AQ अपॉन QC आहे. त्यामुळं इकडच्या LHS चा विचार केला तर फक्त डिनॉमिनेटरचे एरिया जे आहेत ते ट्रायंगल्स वेगळे आहेत. पण इथं आपण हे प्रूव्ह केलं की ह्या दोन ट्रायंगलचा एरिया इक्वल आहे. म्हणून आपल्याला ह्या तीन स्टेटमेंट वरून हे स्टेटमेंट प्रूव्ह करता येतं. AP अपॉन PB इक्वल टू AQ अपॉन QC असं आपण प्रूव्ह करू शकतो. आता समजा काही विद्यार्थ्यांना खरं तर सोपाच आहे, पण काही विद्यार्थ्यांना जर हे अवघड वाटत असेल तर तुम्ही फक्त प्रॉपर्टीज वापरता आली तरी चालेल. खरं तर फार अवघड नाहीये. पण समजा काही विद्यार्थ्यांना वाटलं तर विद्यार्थ्यांनी थोडासा सराव करणं गरजेचं आहे. मला वाटतं आता तुम्हाला हे बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम समजला असावा. आता आपण काय करूया पहा, यालाच आणखीन तुम्ही इन्व्हर्टेंडो, कॉम्पोनेंडो हे वापरले. आता मी काय करते पहा, AP प्लस PB थोडस उलट घेते. याला कसंही घेतलं तर चालतं, मी याला उलट करते. PB अपॉन AP इक्वल QC अपॉन AQ असंही करता येतं, तुम्हाला माहित आहे. आणि मग तुम्ही इथे आपल्याला असं करता येतं AP प्लस PB इक्वल टू अपॉन AP इक्वल टू AQ प्लस QC अपॉन AQ. तुम्ही अल्जेब्रा मध्ये शिकल्यास ऍडिशन करता येतं, त्याला कॉम्पोनेंडो असं आपण म्हणतो. आता AP प्लस PB म्हणजेच काय आहे? AB अपॉन AP इक्वल टू AQ प्लस QC म्हणजेच काय आहे? AC अपॉन AQ. ह्याला परत तुम्ही उलट करू शकता, इन्व्हर्टेंडो करू शकता. AP अपॉन AB इक्वल टू AQ अपॉन AC असं सुद्धा तुम्हाला म्हणता येऊ शकतं. हे सुद्धा तुम्हाला समजणं, लक्षात येणं आवश्यक आहे, गरजेचं आहे. हे जेव्हा विद्यार्थ्यांना कळतं तेव्हा यावरचे एक्झाम्पल्स तुम्हाला सॉल्व करताना हे सोपं जातं. विद्यार्थ्यांना जेव्हा हे लक्षात येतं AP अपॉन PB इक्वल टू AQ अपॉन QC,
पण अशा पद्धतीने जेव्हा AP अपॉन AB इक्वल टू AQ अपॉन AC हे विचारलं जातं तेव्हा विद्यार्थी थोडेसे कन्फ्यूज होताना दिसतात. म्हणून विद्यार्थ्यांनी हे सुद्धा अल्जेब्रातल्या कॉम्पोनेंडो इन्व्हर्टेंडो ह्या सगळ्याचा वापर करून हे आपल्याला सहज प्रूव्ह करता येऊ शकतं, हे लक्षात घ्यायचं. आता ह्या थेरमचं प्रूफ पुस्तकामध्ये पेज नंबर 7 वरती दिलेलं आहे. बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम म्हणून पूर्ण थेरम तिथं सोडून दिलेला आहे. तुम्ही पुस्तकामधलेच पाहून किंवा ज्यांच्याकडे पुस्तक नाहीत त्यांनी PDF मध्ये पेज नंबर 7 वरती किंवा थोडंसं PDF मध्ये मागे पुढे होईल पेज, तिथं बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम प्रॅक्टिस सेट 1.1 संपल्यानंतर आहे. तर विद्यार्थ्यांनी तिथून ते पाहून आपल्या क्लास रजिस्टर मध्ये लिहायचं आहे आणि आज होमवर्क मध्ये सुद्धा थेरम सोडवायचा आहे. 3 मार्कासाठी हा थेरम परीक्षेमध्ये बोर्ड परीक्षेमध्ये पूर्वी सुद्धा पडलेला आहे, आता सुद्धा पडू शकतो. आता आपल्याला माहित आहे थेरम असला की कॉन्व्हर्स असतो. बऱ्याच थेरमना हा कॉन्व्हर्स असतो आपल्याला माहित आहे. आणि मग या थेरमचा कॉन्व्हर्स कसा असेल ते पाहूया. पहा आता काय दिलेलं असणार आपल्याला AP अपॉन PB इक्वल टू AQ अपॉन QC हे गिवन दिलेलं आहे. इन अ ट्रायंगल अशा पद्धतीची इन्फॉर्मेशन दिलेली आहे तुम्हाला. AP अपॉन PB इक्वल टू AQ अपॉन QC हे गिवन आहे आपल्याला. लक्षात येते हे काय आहे, गिवन आहे. तर आपल्याला काय म्हणता येतं, टू प्रूव्ह काय म्हणता येतं, टू कन्क्लूड काय करता येतं. तर लाईन L इज पॅरलल टू साइड BC हे कन्क्लूजन आपल्याला काढता येतं. तो आहे कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमला शॉर्टकट मध्ये BPT असं म्हटलं जातं. शक्यतो विद्यार्थी BPT असंच म्हणतात, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. आणि मग याचं स्टेटमेंट असेल इफ अ लाईन डिवाइड्स एनी 2 साइड्स ऑफ अ ट्रायंगल, इफ अ लाईन डिवाइड्स एनी 2 साइड्स ऑफ अ ट्रायंगल इन द सेम रेशो then that line is parallel to the third side. असा तो कॉन्व्हर्स आहे मुलांना. इफ अ लाईन डिवाइड्स any 2 sides of a triangle in the same ratio then that line is parallel to the third side. हा कॉन्व्हर्स आहे. कॉन्व्हर्स आपल्याला प्रूफ लिहायचं नाही, पण एक्झाम्पल सॉल्व करत असताना कुठेतरी टू प्रूव्ह करत असताना याचा वापर आपल्याला करायचा आहे. आपल्याला अभ्यास लिहायचा, थेरमचं प्रूफ लिहायला, कॉन्व्हर्सचं प्रूफ लिहायला आपल्याला दिलेलं नाही. ज्यांना जास्त उत्सुकता आहे त्यांनी त्या पद्धतीने तो सोडवण्याचा प्रयत्न करावा, प्रूफ लिहिण्याचा प्रयत्न करावा. आपलं स्वतःचा विचार करून ह्याचं प्रूफ कसं लिहिता येऊ शकेल याचा विद्यार्थ्यांनी नक्कीच विचार करायला पाहिजे. आज आपण बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम शिकलो आणि त्याचं कॉन्व्हर्स स्टेटमेंट पाहिलेलं. मग आपल्याला या प्रॉपर्टीवरती बेस्ड असणाऱ्या इझी प्रॉपर्टी, ज्या की आपल्याला खरं तर एक प्रॉपर्टी तर माहिती आहे आपल्याला पूर्वीच, ती प्रॉपर्टी आपण आता परत प्रूव्ह करणार आहोत आणि मग तिचा वापर सुद्धा एक्सरसाइज मध्ये करणार आहोत. या बेसिक प्रोपोर्शनॅलिटी वरून ज्या प्रॉपर्टीज आपण सहज प्रूव्ह करू शकतो अशा 2 प्रॉपर्टीज आहेत. प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल किंवा प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल असं त्या प्रॉपर्टीचं नाव आहे, जी की तुम्हाला ऑलरेडी माहित आहे. पण त्याचं प्रूफ अत्यंत सोपं आहे, त्यामुळं ते मी आता इथं घेणार आहे. प्रॉपर्टी ऑफ
3 parallel lines and their transversal. अशी ती प्रॉपर्टी आहे. ती प्रॉपर्टी आता आपण अभ्यासणार आहोत. पहा मग काय आहे पहिल्यांदा पाहूया. मग याच्यामध्ये मी 3 पॅरलल लाईन्स घेणार आहे. L M N. Line L is parallel to line M is parallel to line N. आणि मग याला एक ट्रान्सव्हर्सल घेणार आहे मी. एक ट्रान्सव्हर्सल घेतली, ती T1 घेतली. ही T1 ट्रान्सव्हर्सल या लाइन्स ना A B C या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होते. Line L is parallel to line M is parallel to line N. T1 is the transversal which intersects lines at point A, B, C respectively. मग मला सांगा यामध्ये इंटरसेप्ट्स कोणते कोणते झाले. AB हा एक इंटरसेप्ट आहे, आंतरछेद. BC हा सेकंड इंटरसेप्ट आहे आणि AC हा थर्ड इंटरसेप्ट आहे. मग फक्त एकच ट्रान्सव्हर्सल घ्यायची नाही तर दुसरी एक ट्रान्सव्हर्सल घ्यायची आहे. T2 ही मी सेकंड ट्रान्सव्हर्सल घेतली. ती या लाइन्स ना P Q R या 3 पॉइंट्स मध्ये इंटरसेक्ट होते. तर आपल्याला काय कन्क्लूजन काढता येतं. AB अपॉन BC इक्वल टू PQ अपॉन QR असं आपल्याला म्हणता येतं. द रेशो ऑफ द AB अपॉन BC इक्वल टू PQ अपॉन QR. द रेशो ऑफ द intercepts made on a transversal by 3 parallel lines is equal to the ratio of corresponding intercepts made on the other transversal by the same 3 parallel lines. असं त्याचं स्टेटमेंट आहे. तुम्हाला वर्ड स्टेटमेंट लक्षात राहिलं ठीक आहे, अन्यथा हे लक्षात घ्या AB अपॉन BC इक्वल टू PQ अपॉन QR हे आपल्याला म्हणता येऊ शकेल. मग ते स्टेटमेंट मी लिहितच बसत नाही, फक्त सांगितले तुम्हाला द रेशो ऑफ द इंटरसेप्ट्स मेड ऑन अ ट्रान्सव्हर्सल बाय 3 पॅरलल लाइन्स इज इक्वल टू द रेशो ऑफ द करस्पॉन्डिंग इंटरसेप्ट्स मेड ऑन द अदर ट्रान्सव्हर्सल बाय द सेम 3 पॅरलल लाइन्स. मग काय दिलेलं आपल्याला गिवन. लाइन L पॅरलल टू लाइन M parallel to line N. Transversal T1 intersects at points A, B, C respectively. Transversal T2 intersects at points P, Q, R respectively. मी आज मुद्दाम तुम्हाला स्क्रीनशॉट घ्या म्हणत नाहीये, कारण पुस्तकामध्ये यांचे प्रूफ्स दिलेले आहेत. पुस्तकामध्ये पेज नंबर 10 वरती ही प्रॉपर्टी आणि याचं प्रूफ दिलेलं आहे. त्यामुळे मी ते इथं सांगत बसणार नाही, फक्त तुम्हाला सांगतेय हे आपल्याला गिवन आहे. टू प्रूव्ह काय करायचं आपल्याला. AB अपॉन BC इक्वल टू PQ अपॉन QR असं आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आणि मग
हे प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला कन्स्ट्रक्शनची आवश्यकता आहे. इथं मी काय करते पहा, PC जॉईन करते विच इंटरसेक्ट लाईन M ॲट पॉइंट D. कन्स्ट्रक्शन काय केलं, जॉईन PC विच इंटरसेक्ट लाईन M ॲट पॉइंट D असं मी कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. ते मी लिहित बसत नाही, डायरेक्ट आपण प्रूफ कडे जाऊया. आता ट्रायंगल CAP आपण घेतला तर BD म्हणजे लाईन M इज पॅरलल टू AP आहे, लाईन L आहे, म्हणजेच BD पॅरलल टू AP आहे. इन ट्रायंगल CAP BD पॅरलल टू AP हे कळते का पहा, कारण लाईन M आणि लाईन L पॅरलल आहे, म्हणून सेगमेंट BD पॅरलल टू सेगमेंट AP. आता ट्रायंगल CAP मध्ये ही BD या ट्रायंगलच्या एका साइडला कशी आहे, पॅरलल आहे. मग आपण बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम वापरूया आणि मग असं लिहूया AB अपॉन BC इक्वल टू PD अपॉन DC. म्हणता येईल की बाय BPT, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम आता आपण शिकलाय. AB अपॉन BC इक्वल टू PD अपॉन DC असं म्हणता येईल. तसंच ट्रायंगल PCR घेऊया. इन ट्रायंगल PCR काय आहे, DQ पॅरलल टू CR आहे की नाही, DQ पॅरलल टू CR आहे, हे तुमच्या लक्षात येते. आणि मग आपल्याला काय म्हणता येऊ शकतं, PD अपॉन DC इक्वल टू PQ अपॉन QR. PD अपॉन DC इक्वल टू PQ अपॉन QR असं आपल्याला म्हणता येतं. हे आपल्याला लक्षात आलं. तर पहा आता इथं PD अपॉन DC आहे, इथं परत PD अपॉन DC आहे. 1 मध्ये PD अपॉन DC इक्वल टू AB अपॉन BC आहे. इथं सेकंड मध्ये PD अपॉन DC इक्वल टू PQ अपॉन QR आहे. म्हणजे मग आपल्याला फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड काय म्हणता येईल, फ्रॉम 1 अँड 2 काय म्हणता येईल, AB अपॉन BC इक्वल टू PQ अपॉन QR असं आपल्याला म्हणता येतं. हे आपल्याला लक्षात येतं, हे लक्षात घ्यायचं आहे. अशी ही प्रॉपर्टी जी आपण बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम वरनं सहज प्रूव्ह केली. बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम आपल्याला येत असेल तर ही 2 स्टेप मध्येच आपल्याला प्रूव्ह करता येते. 2 मार्कासाठी किंवा ऍक्टिव्हिटी मध्ये ही प्रॉपर्टी परीक्षेमध्ये पडू शकते. समजा ऍक्टिव्हिटी मध्ये प्रूफ साठी नाही पडली किंवा टू प्रूव्ह साठी पडली नाही, तर यावरचे एक्झाम्पल्स आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये सॉल्व करायचे. त्यामुळं ही प्रॉपर्टी सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायची. खरं तर बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमची कॉरोलरी आहे, उपप्रमेय आहे असं म्हणूया, जे अत्यंत सोपं आहे प्रूव्ह करायला. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. स्टेटमेंट आपल्याला लक्षात आला असेल, काय प्रूव्ह करायचं हे लक्षात आलं असेल. 3 पॅरलल लाईन्स दिलेले आहेत, त्यांची एक ट्रान्सव्हर्सल दिलेली आहे, ती या 3 लाईन्सला 3 डिफरंट पॉइंट्स मध्ये इंटरसेक्ट करते. दुसरी एक ट्रान्सव्हर्सल घेतली, ती सुद्धा या सेम 3 पॅरलल लाईन्सनाच इंटरसेक्ट करते. तर हे जे इंटरसेक्ट तयार झालेले आहेत AB अपॉन BC इक्वल टू PQ अपॉन QR असं आपल्याला म्हणता येतं. कदाचित काही विद्यार्थ्यांना हे थोडंसं अवघड वाटू शकतं प्रूफ्स, पण पहिल्या 3 चॅप्टरमध्ये आपल्याला थेरम्स आणि त्यांचे प्रूफ्स आहेत, पुढे ते नाही आहेत. एक थेरम बोर्ड परीक्षेला नक्की असणार आहे, कदाचित
हाच थेरम असू शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी एक 10 ते 12 थेरम आहेत, त्यातले 5-7 थेरम परीक्षेमध्ये, बोर्ड परीक्षेमध्ये पडू शकणार आहेत. त्यातला हा बीपीटी थेरम आहे. पण तुम्हाला थेरम समजल्याशिवाय तो चॅप्टर समजू शकत नाही, कारण त्याच वरती बेस्ड असणारे क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व करायचे असतात.